रायटर सोनाली शिंदे या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण ऐकत आहात खेळ नशिबाचा ही कथा. आज आहे भाग 3. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोज येणाऱ्या नवीन भागांचे नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडत असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. चला तर ऐकूया नशिबाचा खेळ भाग 3. अमर बोलतो, अगं मला तुला बघायला यायच्या आधी खरंच तुझं वय माहिती नव्हतं. एक मुलगी लग्नाची आहे असंच फक्त त्या नातेवाईकांनी सांगितले होते. मी मुलगी बघायला यायला पण तेवढा मनापासून तयार नव्हतो. पण मग म्हटलं एकदा भेटून तर बघूया कोण मुलगी आहे ती, आणि तुला भेटायला आलो. पण तू आल्याला माझं काही ऐकूनच न घेता बडबड चालू केलीस. मला मान्य आहे की तुला खूप शिकायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे. पण एक सांगू का, एकतर तुमचं गाव खूप आडगाव आहे, त्यामुळे त्यात सुधारणा व्हायला बरीच वर्ष जातील. त्यात नोकरीसाठी कुठे लांब राहणे तुला शक्य नाही. घरी वडील आईला खूप त्रास देतात, घरात पैशाची तंगी आहे. असं असताना तू डॉक्टर कशी होणार? तू डॉक्टर होण्यासाठीचा खर्च कसा करणार? तुला डॉक्टर होण्यासाठी किती पैसे लागतील हे तरी माहिती आहे का? कशी बशी तुमची आई घरकाम करून तुम्हा 6 मुलींना पुढे शिकवते आहे. डॉक्टर होण्यासाठी खूप पैसे लागतात अगं, त्याचा खूप खर्च असतो. अमरचं बोलणं ऐकून सीमा पण विचारात पडते. अमर बोलतो, एक ऑप्शन देऊ का तुला? सीमा बोलते, हां बोला ना. मी एक चांगला वकील असल्यामुळे माझ्याकडे तशी बऱ्यापैकी सेविंग आहे. त्यात माझ्या नशिबात आईवडिलांचे पण सुख नाही. एकूण त्या एक बहिणीला लग्न होऊन 9 वर्ष झाले तरी मूल होत नाही आहे. त्यामुळे मामा होण्याचं सुख पण नशिबात नाही. मामा असतो तरी त्या बाळासाठी खूप लाड केले असते, त्याच्यासाठी पैसे खर्च केले असते, पण तेही नाही. त्यामुळे आजपर्यंत पैसे साठवतच गेलो. तू माझ्याशी लग्न केलेस तर मात्र मी तुला नक्कीच डॉक्टरेट करेन. आपण तुझ्या माहेरच्या परिस्थितीसाठी काहीतरी विचार करू. तुमची 10 बाय 10ची खोली, त्यात तुम्ही 8 माणसं राहता. तुझ्या वडिलांच्या दारूच्या सवयींमुळे तुझ्या बाकी बहिणीचा अभ्यास पण नीट होत नाही. आपण दोघं मिळून ह्या सगळ्या गोष्टींवर काहीतरी सोल्युशन काढू. तुझ्या वडिलांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवून दारू सुटते का ते बघूया. तुझ्या घरचे ह्या गावात कायम राहिले तर आडगाव असल्यामुळे तुझ्या बहिणींची पण तशी प्रगती होणार नाही. आपण तुझ्या घरच्यांना शहरात साधा एखादा रूम घेऊन देऊ, त्यामुळे तुझ्या बहिणी पण चांगल्या शिकतील. आणि वडिलांची दारू सुटली तर सगळेच प्रश्न सुटतील. तुझे बाबा दारू पियाले नाही तर ते रिक्षा नीट चालवतील, त्यामुळे त्यातून अर्थार्जन होईल. आईला घरकाम करायची गरज पडणार नाही. माझी घरची परिस्थिती खूप चांगली आहे, फक्त मला साथ हवी कोणाची तरी. कोणीच सोबत नाही, म्हणून सुट्टी असली तर दिवस जाता जात नाही. एकट्याला कंटाळा येतो, कोणीच बोलायला नाही. सगळ्या मित्रांची लग्न झाली आहेत, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी ते त्यांच्या कुटुंबाबरोबर बिझी असतात. म्हणून मी आता लग्न करायचा निर्णय घेतला आहे. तुला कदाचित माझं बोलणं पटत नसेल, पण तू घरी जाऊन शांतपणे ह्या सगळ्याचा विचार कर. आपल्या लग्नामुळे तुझ्या घरच्या सर्वांचेच प्रॉब्लेम सुटणार आहेत. तू म्हणत असशील की मी हे सगळं तुमच्यासाठी का करतोय, ते त्याचं असं उत्तर आहे की मला मनापासून वाटतं की कमी पैशाच्या अभावी तुम्हा 6 मुलींचे शिक्षण रखडू नये. पैसे नसतील तर कशा शिकणार अगं तुम्ही पुढे? आता निर्णय पूर्णपणे तुझा असेल. तुला मी डॉक्टर करेनच, ह्याबद्दल तीळ मात्र शंकाही नाही. मी वकील आहे, त्यामुळे मी माझ्या जबानीला पक्का आहे. तू सगळ्या बाजूने विचार करून 8 दिवसात मला निर्णय कळव. हो, नाही, जे काही उत्तर असेल ते माझा फोन नंबर तुला मी देतोय, त्याच्यावर कॉल करून कळव. सीमा घरी आल्यावर आईला सगळं सांगते. आई पण म्हणते, अगं सीमा, पण तुमच्या दोघात 12 वर्षाचं अंतर जरा जास्त होतंय ना, मला काही योग्य वाटत नाही आहे. सीमा बोलते, आई मी विचार करून तुला संध्याकाळी सांगते. सीमा खूप विचार करते आणि शेवटी लग्न करायच्या निर्णयापर्यंत पोचते. सीमा 3 दिवसांनी अमरच्या फोनवर कॉल करून सांगते की मी लग्नाला तयार आहे, तुम्ही घरी येऊन लग्नाच्या तारखेबद्दल आईबाबांशी बोला. अमर पण खूप खुश होतो आणि बोलतो, मी परवाच माझ्या ताई आणि भाऊजींना घेऊन लग्नाची बोलणी करायला येतो. अमर त्याच्या बहीण भाऊजींवर सीमाच्या घरी येतो. लग्नाची बोलणी होते. अमर बोलतो, मला वाटतंय की आपण लग्न थाटामाटात न करता सरळ कोर्टात करावं. त्यामुळे उगाचच तुम्हाला पण असं मनातून वाटणार नाही की आमची परिस्थिती नव्हती तरी मी तुम्हाला थाटात लग्न करायचं असं बोलून पेचात टाकलं. खरोखर मलाही जास्त तामझाम करायचं नाही आहे. आपण लग्न कोर्टात करू आणि दुसऱ्या दिवशी लग्नाच्या पूजेला सर्व नातेवाईकांना आमंत्रण देऊ. सर्वांना हा निर्णय पटतो आणि 8 दिवसांनी अमर आणि सीमाचं लग्न होतं. सीमाचा नव्या घरी गृहप्रवेश होतो. सीमाला घर बघून छान वाटतं. 2 BHKचा मोठा फ्लॅट असतो. सीमा घर बघून खूप खुश होतो. अमर लगेचच सीमाला बोलतो, बाईसाहेब, मी घर माझ्या पद्धतीने लावलं आहे, आता तुम्हाला आवडेल असं सगळं नीट जागेवर लावून घ्या. अमरचं वाक्य ऐकून सीमा मनोमन आनंदी होते. पूजेला अमरची सगळी मित्रमंडळी येतात. त्याच्या बहिणीचे सासू सासरे पण येतात. बहीण अजून 1 दिवस राहून आपल्या सासरी जाते. मग सुरू होतो सीमा आणि अमरचा सुखी संसार. अमर 2 दिवसांनी सीमाला मॉलमध्ये घेऊन जातो आणि बोलतो, तुला आपल्या घरासाठी काही हवं असेल किंवा किचनमधलं काही सामान हवं असेल तर बिंदास घे. सीमा तो मॉल बघूनच हरकून जाते. ती तिच्या गावाबाहेर पण कधी जास्त गेली नसते. सीमा कचरत थोडं थोडं सामान घेते आणि लगेचच अमरला निघूया बोलते.
8 दिवसांनी अमर कॉलेजला सीमाचं ॲडमिशन करून देतो आणि सीमाला बोलतो मी रोज तुला कॉलेजला सोडत जाईन. सीमा बोलते अहो मला इथली काहीच माहिती नाही, कसं मॅनेज करणार मी. अमर बोलतो मी आहे ना, मी सांगेन तुला सगळं, जमेल का तुला हळूहळू सगळं. अमर सीमाला 1 महिन्याने तिच्या माहेरी घेऊन जातो आणि तिच्या वडिलांना सांगतो की मी तुमचं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नाव नोंदवलं आहे, तुम्हाला आता सुधारायचं आहे. 3 महिन्यांनी तिकडून छान सुधारूनच यायचं. आणि बोलतो की आई तुम्ही आता एवढ्याशा खोलीत राहायचं नाही आहे, मी तुम्हा सगळ्यांसाठी शहरात एक घर बघितलं आहे, तिथे राहायचं आहे. सीमाची आई बोलते अहो जावई बापू कशाला एवढं सगळं, जागा बदलली की मुलींची शाळा पण बदलावी लागेल. अमर बोलतो ते पण मी करतो ॲडमिशनचं. सीमाची आई बोलते अहो माझी सगळी घरकामं इथे आहेत. तर अमर बोलतो 3 महिन्याचाच प्रश्न आहे ना, बाबा एकदा नीट होऊन आले की ते त्यांची रिक्षा चालवतील आणि मग सगळं घरचं रुटीन व्यवस्थित होईल. आणि तुम्हाला ह्या मुलाची मदत का नको वाटते, मी तुमचा मुलगाच झालो आहे आता. मुली पण बोलतात आई भाऊजींचं ऐकूया ना गं, आपण छान चांगल्या ठिकाणी राहायला जाऊया ना गं. मग हो नाही करत सीमाची आई तयार होते. सीमाच्या घरचे अमरने सांगितलेल्या ठिकाणी शिफ्ट होतात. अमर आणि सीमा पण छान संसार करत असतात. सीमा शिकत असते. सीमाच्या सगळ्या बहिणींचं अमर चांगल्या शाळेत ॲडमिशन घेऊन देतो. सीमाचे वडील 3 महिने व्यसनमुक्ती केंद्रात राहून येतात. त्यांनी दारू पूर्णपणे सोडलेली असते. 15 दिवसांनी ते आपली रिक्षा चालवायला लागतात. सीमाच्या घरची परिस्थिती पूर्णपणे सुधारते. सीमाच्या घरच्यांना तर अमर आपल्या सर्वांच्या आयुष्यात देवच बनून आला असं वाटत असतं. सीमाच्या बहिणी पण हळूहळू मोठ्या होत असतात, शिकत असतात. कालांतराने सीमा डॉक्टर होते. अमर त्याचा शब्द खरा करतो, सीमाला डॉक्टर करतो आणि तिला जवळच्याच एरियामध्ये एक छोटासा दवाखानासुद्धा काढून टाकतो. लग्नाला 5 वर्ष होत आलेली असतात. सीमा अमरला बोलते आता पण मुलाचा विचार करूया का. अमर पण हो बोलतो. सर्वच अगदी खुशीत छान चाललेलं असतं. 1 वर्षाने सीमा गरोदर राहते. अमर पण खूप खुश होतो. सीमा 9 महिन्यांनी एका गोंडस मुलाला जन्म देते. सगळे खूप आनंदी असतात. मुलाचं नाव आशय ठेवण्यात येतं. सगळ्या मावश्या आजी आजोबा बाळाचे खूप लाड करत असतात. आशय हळूहळू मोठा होत असतो. आता तो 5वीला असतो. कालांतराने सीमाच्या दोन्ही बहिणी चांगल्या नोकरी लागतात. अमर वकील असल्यामुळे त्याच्या बऱ्याच ओळखीतून तो तिच्या दोन्ही बहिणींना नोकरीला लावतो. पण म्हणतात ना सगळं छान चाललेलं असतं की काहीतरी विपरीत घडतंच. तसंच अमरचा एके दिवशी मोठा ॲक्सिडेंट होतो. एका मोठ्या टेम्पोने त्याच्या गाडीला धडक दिलेली असते. घरी फोन आल्यावर सीमाची अवस्था खूपच वाईट होते. सीमा पटकन हॉस्पिटलला जाते. अमरची अवस्था खूपच वाईट असते. सीमा डॉक्टरला विचारते काय झालं. डॉक्टर म्हणतात आम्ही आमच्या परीने पेशंटचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढच्या भागात आपण बघणार आहोत अमर वाचतो की नाही. पुन्हा भेटूया लवकरच नशिबाचा खेळच्या अंतिम भागात. धन्यवाद.